खराब नावाचं हे प्रकरण सगळं तुमच्या माझ्यापर्यंत महाराष्ट्रभरात पोहोचलं. याच्याकरता आभार मानायला पाहिजे ते एकनाथ शिंदे यांचे. कारण हा बाबा जर एकनाथ शिंदे यांचा बाबा नसता, दीपक केसरकरांपासून एक मंत्री त्याच्या पायावर डोकं ठेवायला गेले नसते, रुपाली चाकणकरांसारखी अजित दादांच्या गटातली बाई या बाबाची प्रेसिंग बंद नसते, तर कदाचित हा बाबा कधीच एक्सपोज झाला नसता. पहिलं प्रकरण सुद्धा पोलिसांच्या पातळीवर दाबून टाकावं या पद्धतीच्या सूचना त्यांना मिळाल्या असत्या. पण एकनाथ शिंदेंना धडा शिकवायचा आहे, अजित दादांच्या गटाला धडा शिकवायचा आहे, आणि म्हणून हे प्रकरण पोलिसांनी इतक्या उत्तम पद्धतीनं हाताळण्याची त्यांना परवानगी मिळाली असावी, असं माझं मन आतापर्यंत अभ्यासावरून सांगतात. सगळ्यात पहिले 3 वर्षापासून ज्या महिलेवर बलात्कार होतो तिची तक्रार दाखल झाली, आणि ती तक्रार दाखल झाल्यानंतर मग पोलिसांनी ती तक्रार दाखल करून घेतली. नंतर SIT गठीत झाली आणि तुझ्या सगळ्या गोष्टी एक दिल्या. पण या बाबांच्या प्रकरणामध्ये कोण होता? मला वाटतं तुम्ही या सगळ्या स्त्रियांचे व्हिडिओ पूर्वी सगळ्यांनी आपण पाहिलेले आहेत, म्हणून मी त्याबद्दल फार विस्ताराने बोलत नाही. आता थोड्या वेळापूर्वी प्रकाशजींनी उल्लेख केला, यातली कोणती स्त्री तिचे कपडे काही बाबांनी काढलेले ते बरोबर आहे, कपडे काढावे लागत नाही. खरं म्हणजे हे बाबा त्या स्त्रियांना भीती घालतात, ते मूर्ख असतात असं मला म्हणणं आहे. बाबांनी काही करायची गरज नाही, फक्त त्यांनी स्वतःला जाहीर करायचं की गुरु आहे तुमचा, संपलं. त्याला सगळं ऐकून उपलब्ध होतं, नंबर लागत नाही अशी परिस्थिती राहते. इतकी भयावह परिस्थिती आहे आपल्या देशामध्ये. म्हणूनच मी केवळ काळापर्यंत मर्यादित राहणार नाहीये, बाकी बाबा तुमच्या पुढे मी आणणार आहे. मित्रांनो, आपल्या देशामध्ये एखाद्या स्त्रीची कोणी छेड काढली तर मारामारीचे प्रसंग येतात, आणि या देशामध्ये हजारोच्या संख्येने या स्त्रिया स्वतः बाबाला अर्पण करत असतात, आणि ते बिनबोबाट हजारो वर्षांपासून या देशामध्ये सुरू आहे. नव्हे, तो आपला कल्चरचा भाग मानला जातो. म्हणजे जे जिल्हा प्रमुख असू शकतात अशा 2 महिला पोलीस अधिकारी त्यांच्या शिष्य आहेत, अनेक IAS अधिकारी त्यांचे शिष्य आहेत. हा माणूस वेगवेगळ्या माध्यमातून एखाद्या माणसाची ब्लॅक कमाईची माहिती काढायचा, नकली इन्कम टॅक्स ऑफिसर तयार करायचा स्वतःचे, आणि त्यांच्या माध्यमातून दाढी घालायचा. त्या नकली दाढी घातल्यानंतर त्याच्याकडनं पैसे उकळायचा, आणि सुरू होतं. आणि आपल्या पोलीस अधिकाऱ्यांनी किंवा इतर कोणत्याही सरकारी अधिकाऱ्यांनी कधी हस्तक्षेप केला नाही, किंवा राजकीय पुढाऱ्यांनी सुद्धा हस्तक्षेप केला नाही. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.